brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अध्यक्ष मुळामध्ये ही जी घटना झाली ती घटना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत ज्या अशा प्रकारचे वाहतूक करतात त्यांच्या इकडे अशा परिस्थितीत सॅल्वेज करण्याकरता जे इक्विपमेंट पाहिजे ते नव्हते. त्यामुळे यातनं आपल्याला एक नक्कीच ही शिक्षा मिळाली किंवा आपल्याला शिकवण मिळाली की अशा प्रकारे जेवढी वाहतूक होते त्या वाहतुकीच्या संदर्भात जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला काय केलं पाहिजे याची SOPच नाही आहे. ती इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांजवळही नाही आहे आणि आपण तर नवीन आहोत त्यामुळे आपण करण्याचा विषय नाही आहे. आणि म्हणून आपण हे आदेश दिलेले आहेत. त्या कंपन्यांना देखील आपण सांगितलेलं आहे की जे वाहतूक करतात, कारण यातल्या बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, की त्यांनीही अशा प्रकरणी त्यांच्याकडे देखील हे इक्विपमेंट्स असले पाहिजेत रेस्क्यूचे, किंवा अशा पद्धतीनं जर टँकर लीक झाला तर काय करायचं, त्याला लगेच मोकळं कसं करायचं, आणि या परिस्थितीमध्ये पुढची जी SOP आहे ती SOP काय असली पाहिजे या दोन्ही गोष्टी ठरवण्याचे आदेश देखील आपण त्यांना दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं हे अतिशय योग्य आहे आणि मला खात्री आहे की त्या बाबतीत लवकर कारवाई होईल. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये मुंबई नाशिकचाही उल्लेख आहे, मुंबई आग्रा महामार्गावरच्या ॲक्सिडेंटचा आहे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या ॲक्सिडेंटचा आहे. अध्यक्ष महोदय, विकासाबरोबर नवे प्रश्न तयार होतात, तसा हा आता आपल्यासमोर नवा प्रश्न तयार झालेला आहे. महामार्ग अतिशय झपाट्याने आपण सगळीकडे करतोय, रस्त्यांच्या रुंदी होत आहेत, पण त्याचबरोबर तेवढं ट्रॅफिक देखील वाढतंय. त्यामुळे माझी सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एखादं हेलिकॉप्टर ठेवावं जे अचानकपणाने एकदा सगळे 38 तास पुणे मुंबई महामार्ग जॅम होता, किंवा भिवंडीकडे जाणारा रस्ता तर कायम जॅम असतो. प्रतापराव तिकडे भिवंडीकडे बघतही नाहीत, त्यामुळं कारण तिकडे जाणंच शक्य नाही कुठल्याही व्यक्तीला, कारण 2-2, 3-3 तास अगदी आपल्या समृद्धी महामार्गावरून आलेला माणूस तिथं थांबतो. आता नवीन रस्ता होतोय त्यातनं मार्ग निघेल, पण सांगण्याचा मुद्दा हा की असे क्रायसिस तयार ज्यावेळी होतात त्यावेळी आपली यंत्रणा तिथं पोचू शकत नाही, पोलिसांच्या गाड्याही तिथं जाऊ शकत नाहीत कारण सगळं जॅम असतं. म्हणून एखादा विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था जर करता आली आणि जी 24 तास या 4-5 मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कुठेही ट्रॅफिकचा क्रायसिस झाला तर त्या ठिकाणी आपली माणसं उतरली पाहिजेत, तिथलं ट्रॅफिक क्लिअरन्स केलं पाहिजे. आता ही तर एकदम वेगळीच केस आहे की अतिशय स्फोटक असे वायू त्यातून वाहिला जात होता. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींच्यावर आपलं सरकार तिथं म्हणजे पोलीस यंत्रणा तिथं पोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशी विशेष व्यवस्था माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून जर केली तर कुठल्याही नागरिकाला माहिती पाहिजे की आले, काही अडचण नाही, 15-20 मिनिटात काही ना काही कळेल. आणि लोकांना कळवण्यासाठी लोकांना कळतच नाही, एकमेकाला फोन करत बसतात, मग रॉंग साईडने पुढे जातात. त्यामुळं लोकांना इन्फॉर्म करण्यासाठी जागोजागी काही साईन बोर्ड्स ज्याच्यावर आपल्याला टाईप करून घेतलं तर त्याच्यावर सूचना जातील प्रवाशांना की असा असा क्रायसिस झालेला आहे, तुम्ही थांबा इथं, अशी काहीतरी. म्हणजे एकदम सगळे जाऊन तिथं अडकतात, त्यापेक्षा जरा ॲडव्हान्समध्ये लोकांना कळलं तर आता हे 38 तासाचं आहे, ते जर टोल नाक्याच्या अलीकडेच आपण कळवलं असतं की आता जाऊ नका, रस्ता बंद आहे, तर असे काही हे आता CP जोशींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली असं उत्तरात आहे. माझं म्हणणं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे जे या रस्त्यांवर काम करणारे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना घेऊनच आपलं सोल्युशन आपणच काढायचं. सोल्युशन केंद्राकडून सोल्युशन येईपर्यंत ते कमिटीचं काम किती वर्ष चालेल माहीत नाही. त्यामुळे तात्काळ काही उपाययोजना योजण्यासाठी एक आपण समिती नेमावी आणि हेलिकॉप्टरची सूचना विचारात घ्यावी अशी माझी विनंती आहे. नाही, निश्चितपणे तसं हेलिकॉप्टर आपण वापरतोय, फक्त आपला प्रॉब्लेम काय की आपल्या देशामध्ये सूर्यास्तानंतर आपल्याला हेलिकॉप्टर वापरता येत नाही.
हा आपल्या देशातला एक मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे आपण नाईट फ्लाईंग अलाव केलेलं नाही आणि म्हणून त्याचे कन्स्टेंट आहेत. पण अदरवाईज आपल्याकडे हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, आपल्याला ते लगेच म्हणजे करता येतं, त्याची हे करता येते. दुसरं जे आपण सांगितलं ते महत्त्वाचं आहे की आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावलेली आहे, ती कार्यरत देखील आहे. तेव्हा आता या ITMSचा उपयोग करून आपल्याला लोकांना इन्फॉर्मेशन फास्ट डिसिमिनेट कशी करता येईल आणि आपल्याला ट्रॅफिक सॅग्रिगेशन करणं शक्य आहे, ट्रॅफिक थांबवणं शक्य आहे, ट्रॅफिक डायव्हर्शन इथे देखील ते केलं. पण माझं स्वतःचं देखील हे मत आहे की उशिरा केलं आपण. ते जेवढ्या घाईने करणं आवश्यक होतं तेवढ्या घाईने केलं नाही आणि याला अल्टरनेट रूटही कंजेस्टेड आहे. म्हणजे समजा मुंबई पुण्याला आता काढला आपण अल्टरनेट रूट, पण तो इतका फिरून आहे आणि तो इतका कंजेस्टेड आहे की त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक याच्यावरचं जाऊ शकत नाही. तथापि या सूचना दिल्या जातील की अशा परिस्थितीमध्ये ITMSचा उपयोग करून अगदी इंडिव्हिज्युअल व्यक्तीलाही कसा SMS जाऊ शकेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आदेश हे देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात ट्रॅफिकवर अर्थात मोठी चर्चा होऊ शकते, पण ही जी सिक्युरिटी रिस्क होती ही मला वाटतं बायोकेमिकल सिक्युरिटी रिस्क होती. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री महोदय इथे असल्यामुळे त्यांचं लक्ष याच्यावर वेधू इच्छितो, कारण त्यांच्याकडे घरं खातं पण आहे. दोन्ही गोष्टी याच्यात करणं गरजेचं आहे. हे जे रूट्स असतात हे प्री डिफाईन्ड रूट्स असतात की हे टँकर्स इथून जातील तिथून जातील. मला वाटतं आमच्या वेळी देखील तो एक जो प्रश्न आला होता की माहूल परिसर असेल किंवा व्हॉलेटाईल लिक्विड्सचा, तेव्हा रस्ते कसे असायला पाहिजेत. जास्ती खड्डे असले तर लिक्विड्स बाउन्स होतात आतल्यात, त्याच्यातून गॅस निघतात किंवा बॉटम फिलिंग करायला लागतं, नायट्रोजन ब्लँकेटिंग करायला लागतं. तर हे जे प्री डिफाईन्ड रूट्स आहेत आणि जे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की SOPs, मी आपल्याला विनंती करेन की लवकरात लवकर SOP बनवून ह्या प्री डिफाईन्ड रूटवर रस्ता स्मूथ असायला पाहिजे. इमर्जन्सी हे सिक्युरिटी व्हेहिक्युलर ॲक्सेस, नुसतं व्हेहिकल आणि ट्रॅफिकचं नाही, कारण त्यावेळी आम्ही विचार करत होतो आंदोलन वगैरे करायचं का, पण सिक्युरिटी रिस्क लक्षात घेऊन लगेच की आम्ही आंदोलन केलं नाही. पण प्री डिफाईन्ड रूट्सवर मग बायोकेमिकलचा हॅझर्ड काय आहे, हॅझमॅट व्हेकल आपल्या ह्या ठिकाणी दोन्ही बाजूनी असायला पाहिजेत. आणि मग इव्हॅक्युएशन प्रोसेस, कारण ट्रॅफिक गाड्यांचं इव्हॅक्युएशन एक वेगळं, पण लोकांना कसं त्या रिस्कमधून बाहेर काढता येईल मी आपल्याला विनंती करेन. सजेशन फॉर ॲक्शन, निश्चितपणे याच्यावर कारवाई केली जाईल. चला आता पुढे जाऊ.